नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली पुन्हा एकदा सॅटर्डे संडे आला. पुन्हा एकदा आई खाऊनचा आयतवार. नाही, आयतवार नाही आलाय, शनिवार आहे आज. हा ठीक आहे, तसंच आषाढी एकादशी आहे आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. आणि आज आम्ही जात आहोत एका नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करायला. तुम्हाला दाखवतोच पुढे की कोणतं ठिकाण आहे ते, काय कसं आहे ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. फायनली आम्ही पोहोचलो. भिवंडीमधून आमचा प्रवास होता. भरपूर ट्रॅफिक लागली भिवंडीमधून. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही एवढा. आणि फायनली इकडे पोहोचलोय, पण भूक खूप लागलेली, कारण की निघताना काय खाल्लं नव्हतं. तर मस्त थोडा नाश्ता करू म्हटलं. हे बघा, ही रेडी पण झाली बघा नाश्ता करायला. माझ्या बायकोची आवडते कांदा भजी, भरपूर आवडतात तिला. सो आम्ही आलो आहे भिवंडी तालुक्यामध्ये मराठीपाडा इथे. या ठिकाणी ना खूप खूप म्हणजे खूप सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे. खूप सुंदर. आणि पूर्ण आजूबाजूला असं पूर्ण डोंगर आहेत, टेकड्या असतात ना, टेकड्या त्यासारख्या. वातावरण पण खूप छान आहे. आणि आज पण नशीब आम्हाला पावसाने साथ दिली. आज पण एवढा काय पाऊस नाही आहे, वातावरण मस्त झालं एकदम. आम्ही दोघं जण आलो इकडे. सो आता आम्ही आतमध्ये इकडे एंट्री मारतो. चला.
मंदिराच्या या परिसरामध्ये इतिहासातील जे काही प्रसंग घडलेत ते प्रसंग खूप छानपणे शिल्पकलेच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्यात आले आहेत आणि प्रत्येक शिल्पकलेच्या खाली जो काही इतिहासातील जो काही प्रसंग घडला तर प्रसंगाची पुरेपूरपणे माहिती लिहिलेली आहे, ती भलेही इंग्लिश असो किंवा मराठी असो. अशा प्रकारे मंदिराच्या तिन्ही बाजूनी तुम्हाला ह्या कलाकृती बघायला भेटतील आणि सोबतच युद्धाच्या वेळेस जे काही अवजारं वापरले गेलेत त्या अवजारांची माहिती तुम्हाला या मंदिरामध्ये बघायला भेटेल, कारण की असे खूप सारे अवजारे आहेत ते तुम्ही पुढे बघू शकता. तुम्हाला बघायला भेटेल की शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्र जे आहेत ती इथे दाखवलेली आहेत. इथे तुम्ही जवळून बघू शकता. इथे जमदाड तलवार, तेगा तलवार हे असे तलवारींचे प्रकार आहेत. इथे पुढे या. इथे तुम्हाला बघायला भेटेल इथे धनुष्यबाण आहे जुन्या काळातला आणि ह्या साईडला आहेत धोप तलवार, पठ्ठा असे म्हणजे मोठमोठे तलवारी त्या काळामध्ये खूप मोठ्या तलवारी ज्या आहेत तुम्हाला बघायला भेटतील. इथे त्यांचे दस्तान, बख्तर वगैरे हे तुम्हाला इथे बघायला भेटतील. ज्या वेळेस जुन्या काळात हल्ला करायचे त्यावेळेस हे अंगावर ते घालत असतील ते इथे बघायला भेटतात. ह्या साईडला तुम्हाला बघायला भेटेल भाला. भाला त्या टाईप म्हणजे त्या काळात जे भाल्यांचे एक रचना होती, किती मोठी भाले होती तुम्ही बघू शकता जवळून. नवी कथा राजा रचू दे नवा इतिहास, तुझ्या गडाची वेता राजा कळू दे साऱ्या जगास. ताट होतील माना, उंच होतील नजरा, यारितेच्या मानाला मानाचा मुजरा. बघतोस काय मुजरा कर, बघतोस काय मुजरा कर, बघतोस काय मुजरा कर, बघतोस काय मुजरा कर. मंदिराच्या बाहेरचा पण परिसर खूपच छान आहे, खूप छान. म्हणजे जवळपास सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे आणि जर तुम्ही आलात ना इकडे तर टू व्हीलरसाठी पण मोठी पार्किंग आहे, फोर व्हीलरसाठी पण मोठी पार्किंग आहे.
त्याचं काही टेन्शन नाही, पार्किंगचा काही इश्यू नाही. आणि जर तुम्हाला जेवण करायचं असेल किंवा नाश्ता वगैरे करायचा असेल, त्याची सुविधा इथं प्रथम केलेली आहे. म्हणजे हॉटेल्स आहेत, छोटे छोटे हॉटेल्स आहेत, बाकी काही नाही. बट मंदिरामध्ये तर स्वर्ग आहे एकदम. हे बघा, मंदिराबाहेर खूप खूप म्हणजे खूप स्पेस आहे. आणि या साईडला जर तुम्ही गेलात तर इकडे वॉशरूम वगैरे आहेत, लेडीज आणि जेंट्स दोन्ही पण आहेत, तर त्याचाही इथे काही टेन्शन नाही. सो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आमचा इथे संपत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका. बाय बाय.